तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा अमरनाथमध्ये पोहोचतायत। त्या ठिकाणी ते पदाधिकारी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतील। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अमरनाथ डोंबिवली या ठिकाणी असलेल्या पदाधिकाऱ्यांसमवेत राज ठाकरे चर्चा करतील। विद्यार्थी सेनेच्या कार्यालयाचं सुद्धा लोकार्पण होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अमरनाथ दौरा। सकाळी 8:06 राज ठाकरे यांचा ताफा अमरनाथ डोंबिवलीच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये विशेष मनसेची खरं तर ताकद मानली जाते, पण मध्यंतरीच्या काळात मात्र विधानसभा निवडणुकीत काहीशी ही ताकद मंदावली, कमी झाली हे देखील महाराष्ट्रानं पाहिलं। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? कोणत्या क्षणी या ठिकाणी राज ठाकरे पोहोचतील आणि बैठकांचं सत्र सुरू होईल? खरं तर मीनाक्षी, कल्याण डोंबिवली अंबरनाथ हा जो सगळा पट्टा आहे हा मध्यंतरीच्या काळात मात्र सुरुवातीच्या काळात मनसेचा एक गड मानला जात होता। मनसे त्या ठिकाणी कक्ष आपली रुंदावू पाहत होती, पण मध्यंतरी साधारणतः विधानसभा निवडणुकीच्या काळात ती ताकद काहीशी मंदावल्याचं पाहायला मिळालंय। आज मात्र स्वतः राज ठाकरे त्या परिसरात पोहोचतायत, त्यामुळे काही अंशी बूस्टर मिळण्याची कार्यकर्त्यांना शक्यता सुद्धा आहे। निश्चितच खरं तर आज राज ठाकरे यांचा अंबरनाथ आणि कल्याण दौरा आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवरती हे संपूर्ण आता पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचं सत्र आज दिवसभरात चालेल। खरं तर आपण पाहतोय की सकाळी 10 वाजता पनवेलकर हॉल इथे ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर कल्याण डोंबिवली पदाधिकाऱ्यांसोबत गुरुद्वार हॉटेल इथे 12 वाजता बैठक पार पडणार आहे। या दरम्यान आपण पाहतोय की ते विद्यार्थी सेनेच्या कार्यालयाचं देखील लोकार्पण करतील। खरं तर मागच्या काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं होतं तर अंबरनाथ मधले मनसेचे 4 नगरसेवक जे आहेत ते शिंदे गटामध्ये दाखल झाले आणि त्यामुळे अंबरनाथ मध्ये मनसेला मोठा धक्का बसला होता। खरं तर आगामी निवडणुकीच्या काळामध्ये पक्षातील जी गळती या सगळ्याच रोखण्यासाठी कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन राज ठाकरे आज करतात, सोबतच कोणावर निशाणा साधतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। लागवी अगदी मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण अशा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।